नमस्कार, तुमचं ज्योतीच्या दुनियेमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण इथे आलोय पेरूची वाडी, मखमलाबाद रोडला मुंगसरे म्हणून एक गाव आहे, तर तिथे आलोय। नाशिकमध्ये येऊन मिसळ खाल्ली नाही म्हणजे काय, तर तुम्ही नक्की जेव्हा कोणी नाशिकला याल तर इथे सगळे मिसळ प्रेमी आहे। शनिवार रविवार जर असला तर सगळेजण कुठे ना कुठे मिसळच्या सेंटरवर तुम्हाला दिसतील। तर आज आम्ही इथे पेरूची वाडी म्हणून एक छोटं ठिकाण आहे, तर आम्ही तिथे आलो आहे। तर बघूया आपण इथे कसं कसं छान छान आपल्याला सर्व करताय आणि आपल्याला खूप असं निसर्गरम्य हे वातावरण आहे। अगदी डोंगरांच्या आजूबाजूला हिरवगार आणि एकदम मस्त पाण्याचे ठिकाण आहे। तर तुम्ही इथे येऊन नक्की दिवसभराचा किंवा अर्धा दिवस तरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल। तर आणि पार्किंगची सोय पण इथे छान केली आहे, तर तुम्ही या आणि इथे पेरूच्या वाडीला नक्की भेट द्या। खूप गर्दी आहे आज, सगळे लोक मस्त एन्जॉय करताय आणि सगळा पेरूचा मळा आहे म्हणून इथे असं पेरूची वाडी असं एक नाव दिलंय। हे बघा, लहान मुलांना आणि मोठ्यांनाही सेल्फी पॉइंट खूप तयार केले तिथे। इथे अगदी ताजे ताजे पेरू सुद्धा यांनी इथे विक्रीला ठेवलेत। सेल्फी पॉइंट बघा किती मस्त तयार केलेत, अगदी टायरला डिझाईन वगैरे केली आहे। छान असं मस्त ठिकाण केलंय खरंच इथे मिसळ आणि एंटरटेनमेंटचं। आपल्यासोबत आहे इथे आम्हाला सर्व करण्यासाठी आलेत। तुमचं नाव काय? नागेश म्हणून त्यांचं नाव आहे। ते आपल्याला सांगतील की आता आपल्याकडे काय काय आहे म्हणून। सांगा तुमच्याकडे काय? मिसळ आहे आणि छास आहे, जिलेबी आहे, लस्सी आहे, बस एवढेच आहे। अच्छा, मिसळ तुमचं कधीपासून सुरू झालंय आणि हे? 2 महिने झाले मॅडम। अच्छा, 2 महिन्यात बघा बघाल तुम्ही रश किती आहे आणि याच्यावरनच अंदाज घ्या की यांची मिसळ किती छान असणार आहे। हे बघा, आमची मिसळ आता आली आहे। इथे रसा वगैरे दिलाय आणि जिलेबी आहे। हे बघा जिलेबी। आधी आता मिसळचा आम्ही आस्वाद घेतो छान आणि मग नंतर भेटूया। आज हा पेरूच्या वाडीचा छोटासा प्रवास मी तुम्हाला दाखवलाय आणि तुम्ही नक्की सांगा की कसा वाटला तुम्हाला। आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक, कमेंट आणि शेअर हे नक्की करा। आठवणीने शेअर करायचंय तुमच्या फ्रेंड्सला। तर आपण पुढे असंच भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच। तोपर्यंत बाय बाय।